नमस्कार. आज कविता केली आहे. जे वेगवेगळे माणसांबद्दलचे अनुभव आपल्याला येतात त्याच्या संदर्भात ही कविता आहे. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कवितेचं नाव आहे अशीही माणसं भेटतात. चांगल्यासोबत वाईटही अनुभव यावे लागतात, त्यामुळं माणसं कळू लागतात आणि जगण्याचे नवे नवे मार्ग मिळू लागतात. कधी कधी कोणी खूप काही देऊन जातं, कधी कधी कोणी खूप काही देऊन जातं, तर कधी कोणी खूप काही घेऊन जातं. कधी माणसं भेटतात जीवनात कधीच न साथ देणारी, कधी माणसं भेटतात जीवनात कधीच न साथ देणारी, तर काही माणसं भेटतात बुडणाऱ्याला हात देणारी. कोणी असतो स्वतःपुरतं पाहणारा अगदी स्वार्थी, कोणी असतो स्वतःपुरतं पाहणारा अगदी स्वार्थी, तर कोणी देतो आपल्या ताटातील भाकरी अर्धी. कधी नकळत पावलं चांगुलपणाकडे वळू लागतात, कधी नकळत पावलं चांगुलपणाकडे वळू लागतात, तर कधी कुणाचं चांगलं बघून माणसं जळू लागतात. दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल आपलं काही घेणं नसतं, दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल आपलं काही घेणं नसतं. कुणाच्या आनंदातही कधी आपलं जाणं नसतं. कुणी जगो कुणी मरो आपलं काय जातं, कुणी जगो कुणी मरो आपलं काय जातं. कुणाकडे काहीही घडो त्याच्याशी आपलं काय नातं. कुणाला मदत केली तर उलट आपलीच होते चौकशी, कुणाला मदत केली तर उलट आपलीच होते चौकशी. अहो न्यायच तसा आहे, चोर सोडून संन्याशाला फाशी. यापेक्षा असंच वागू आपण भलं आपलं काम, यापेक्षा असंच वागू आपण भलं आपलं काम. रावणासारखं वागायचं आणि तोंडाने म्हणायचं फक्त राम. माणसं आहोत आपण निदान एवढं तरी नका घसरू, अरे माणसं आहोत आपण निदान एवढं तरी नका घसरू. माणसातील माणुसकीला इतक्यात तरी नका विसरू. सोबत असू सारे तर मग कोणताही पर्वत पार करू. लक्षात ठेवा हा, सोबत असू सारे तर मग कोणताही पर्वत पार करू. उत्तर नाही बनता आलं तरी चालेल, पण कोणासाठी प्रश्न तरी नका ठरू, पण कोणासाठी प्रश्न तरी नका ठरू. धन्यवाद.